आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक घेण्यात आलेली आहे। खरं तर ही उद्या बैठक होणार आहे। उद्या राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची अशी बैठक पार पडणार आहे। सकाळी 10 वाजता कॅबिनेट सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। तर उद्या येणाऱ्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष असं महत्त्व आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर उद्या ही महत्त्वाची बैठक अशी पार पडते, नेमकं काय घडण्याची शक्यता आहे? अगदी बरोबर गौरी, जसं तू सांगितलं की उद्या सकाळी 10 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। अपघाताच्या प्रकरणाची सुनावणी देखील उद्याच आहे, निकाल देखील त्याचा उद्याच येणार आहे। त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आहे। या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात आणि काही महत्त्वाचे मुद्दे मांडले जाऊ शकतात असं सांगण्यात येत आहे। त्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंगोली दौऱ्यावर जाणार आहेत। एकंदर उद्याचा दिवस जो आहे तो खूप हाय व्होल्टेज ठरणार आहे। सकाळी 10 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होईल, त्यानंतर 11:30 वाजता राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक आहे, तर तिसऱ्या बाजूला आमदार अपात्रतेचा निकाल येणार आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे, हे मात्र निश्चित। ओम, कोणकोणते नेते, महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहतील? राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित राहतील असं सध्या तरी कळतं। नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर या बैठकीत नेमकी काय चर्चा होते हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे।